एक अपूर्व असा योग जुळून आलाय. चिरतरुण आवाज, ज्या आवाजानं संपूर्ण जगातल्या रसिकांना मोहिनी घातली. एक असा सुमधुर आवाज, ज्या आवाजाने सर्वांना वेड लावलं. पद्मविभूषण आशाताई भोसले यांच्या मैफिलीचा अपूर्व असा योग 14 एप्रिल रोजी जुळून आलेला आहे. आणि तमाम गोमंतकीयांचं त्यांनी जवळजवळ 81 वर्ष पाहिलेलं स्वप्न पूर्ण होत आहे. प्रुडंट मीडियाच्या वतीनं आशाताईंचं स्वागत करूया. आशाताई, आपलं या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतोय. फार बरं झालं की माझी तारीफ जरा आता तुम्ही थांबवलीत म्हणून. किती तारीफ आपलं कर्तृत्वच एवढं मोठं आहे की खरं तर शब्द कमी पडावेत. मास्टर दीनानाथ मंगेशकर आपले वडील, ज्यांनी तडफदार आणि मर्दानी गायकीने एक रंगभूमीचं पर्व उजळून टाकलं आणि गोमंतकाची कीर्ती पताका डौलानं फडकवत ठेवली, तर त्यांच्याबाबतच्या काही आठवणी आपल्या बालपणातल्या. मी फार लहान होते ज्यावेळेला वडील गेले, पण तिथपर्यंत जे आठवतं ते हेच आठवतं की अतिशय सुंदर. माझे वडील फार सुंदर होते. गाण्यात एक वेगळी तडफ होती त्यांच्या, आणि तान वगैरे त्यांची इतकी साफ आणि इतकी सरळ होती की असं वाटावं की जीवनात माणसाने इतकंच फास्ट राहावं त्यांच्या तानेसारखं. आणि त्यांच्या गालाच्या खळ्या फार सुंदर होत्या, आणि मी नेहमी मला खळी आहे म्हणून मी जाऊन आरशामध्ये बघायची की मला बाबांच्यासारखी खळी आहे. आणि अतिशय दिलदार माणूस होते, खूप खूप दिलदार होते. आणि त्यांना सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे गोमांतकाचं जे प्रेम होतं आपल्या जन्मभूमीचं, ते अतिशय मोठं होतं. आणि त्यांच्या म्हणजे दुर्दैवच की त्यांच्यासमोर आपण स्वतंत्र नव्हतो, तर पण तरी पण त्यांचं येणं, मंगेशीला जाणं, आम्हाला नाही आणायचे पण स्वतः यायचे. आमची आई यायची कधी पहिल्यांदा वगैरे, पण आम्ही लहानपणी मी आलेले नाही आहे. पण मी एकदा माईला सांगितलं की माई, माझ्या स्वप्नात एक असं देऊळ आलं. तर म्हटलं म्हणे कसं होतं? म्हटलं पुढं अशी दीपमाळ होती, असं पांढरं देऊळ, पुढं पाण्याचा तलाव. अगं ते मंगेशीचं आहे, पण तू तर मंगेशीला गेलेलीच नाही, तुझा कसं दिसलं? तर मी म्हटलं मला दिसलं. तर म्हणाली की तू तिथलीच असणार म्हणून तुला ते दिसलं, असं म्हणाली. वडील म्हणाले माझी मावशीच आली असेल. तर मी स्वप्नात पहिल्यांदा मंगेशीचं देऊळ बघितलं. नंतर मी ज्यावेळेला आले आणि ज्यावेळेला देऊळ बघितलं, म्हटलं हेच आपण बघितलं होतं स्वप्नात. त्यानंतर मी नेहमी येत असते देवाला. आणि वडिलांचं गाण्याचा असर फक्त जास्त माझ्यावर आहे. का वडिलांची गाणी मला आवडत असल्यामुळं, आणि मी त्यांना देव मानते. बाबा म्हटल्याशिवाय आम्ही गात नाही, आणि त्यांची गाणी गाऊनच माझा आवाज जो आहे तो नीट राहिला. कारण त्यांची नाट्यगीताची ज्यावेळेला प्रॅक्टिस वगैरे करायची त्यावेळेला खूप ताना घ्यायच्या, त्यामुळं छान आहे. लहानपणी आपल्या स्वप्नात मंगेश आला आणि पुढे आपल्याच तोंडून मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश हे गाणं गायला गेलं. बहुतेक मंगेशाचीच कृपा खरं तर तुमच्यावर नाही, संपूर्ण कुटुंबावर तुमच्या. आणि बघा त्यांना मुलगी पण अशी झाली की सगळ्या वर्ल्डमध्ये मंगेश हे नाव बरोबर आहे, तिनं मोठं केलं. वडिलांचा जन्म गोव्याचा, दीदींचा इंदोरचा, तुमचा सांगलीचा, म्हणजे सतत नाटकाच्या निमित्तानं फिरती चालू असायची. हो. मग त्याच्यातलं म्हणजे या फिरतीच्या ह्याच्यामधलं सगळ्यात आवडतं ठिकाण, आवडलेलं ठिकाण कोणतं? त्यावेळेला मला नाही एवढं जास्त आठवत. कधी इथं कधी तिथं फिरत असायचे. आणि आम्ही लहान होतो. नुसतं बाबा गातायत, ड्रामा संपलाय, रात्री सकाळी 6ला येऊन जेवतायत. विचित्र लाईफ होतं. नुसतं गाणं ड्रामाशिवाय काही लाईफच नव्हतं. आणि लहान वयात तेच बघत आम्ही मोठे झालो. म्हणूनच एखाद्या वेळेला गायला लागलो, म्हणून ॲक्टिंग आलं. गाण्यामध्ये जे ॲक्टिंग आहे ते त्यामुळंच आलं. आणि ते वडिलांच्या बरोबर ते फिरणं, ते सगळ्या शहरांमध्ये जाणं, ते फार मला वाटतं आमच्या दृष्टीनं, एक दृष्टीनं वाईट झालं की आमचं शिक्षण नाही झालं, पण इकडं गाण्याचं शिक्षण झालं. तर काही ना काही एक जाणार होतं, ते एक गेलं. मास्टर दीनानाथांच्या संस्कारात, त्या कंपनीच्या संस्कारातच आपण वाढलात. म्हणजे नाट्य संगीताचे संस्कार तुम्हा सगळ्याच भावंडांवर झाले. तर तुमच्यापैकी कुणाला आपणही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून नाट्यसंगीतामध्ये, संगीत नाटकांमध्ये करिअर करावं, संगीत नायिका बनावं, असं कधी नाही वाटलं का? मला ना गाणी पाठ होऊ शकतात, गाण्याचा लय असतं म्हणून, पण मला डायलॉग नाही पाठ होणार.
जे डायलॉग बोलावे लागतात ते पाठ होणार नाहीत आणि म्हणून मी कधी तिकडे वळले नाही. म्हटलं हा फार मोठा धोका आहे, जर डायलॉग विसरले तर नाटक तिथंच संपेल, त्यापेक्षा पण गाणं गावलं. पण कुठच्याही एकाही भावंडाने कधी नाही केलं ना, दीदीनं केलं, लहान असताना आम्ही करत होतो. हम्म, वडिलांच्या नाटकामध्ये त्यांनी एक नाटक बसवलं होतं श्रीकृष्ण, हम्म, त्याच्यामध्ये दीदी, सुदामाबाईची मीना आणि आम्ही गवळणी वगैरे असं म्हणजे ड्रामा केलेले आहेत. पण असं मोठं होऊन मोठा ड्रामा करायचा आणि त्यात बोलायचं वगैरे अवघड असतं. करिअरच्या दृष्टीने कधी नाही विचार केला. असं ऐकलंय की तुम्हा पाचही भावंडांची नावं आधी वेगळी होती आणि नंतर ती बदलण्यात आली. ह्याच्यातली गंमत काय आणि नावं ती कोण? कारण काय वडिलांना असं वाटलं की ही नावं फार मोठी आहेत, जी आमची आई ठेवायची ते वडील येऊन चेंज करायचे. तर पहिली मुलगी झाली तर काहीतरी विशालाक्षी, दुसरी झाली ती मीनाक्षी, तिसरी झाली ती कामाक्षी, चौथी झाली ती उमाक्षी आणि मग प्रकाश. मग आमच्या वडिलांना ते काही आवडलं नाही, म्हणजे माई जे ठेवायची नावं ते बदलून टाकायचे. मग लता, आशा, लता, मीना, आशा, उषा आणि हृदय असं झालं. अच्छा. ते म्हणाले नाव नेहमी 2 अक्षरे असावं, मोठं असलं की मग ते बदलतं, त्याचं वेगळं हे होतं. प्रकाशचं पक्या पक्या व्हायला लागलं, हृदय. मग बाळासाहेब म्हणायला लागले लोक, आम्ही बाळ म्हणायचे, त्यामुळे त्यांना तेही आवडायचं नाही. ते म्हणायचे जे नाव दिलेलं आहे तेच असलं पाहिजे नेहमी. हम्म. लहानपणातल्या भावंडांच्या सोबतच्या तुमच्या गमती जमती, तुमचा स्वभाव कसा होता? म्हणजे खट्याळ खोडकर की सोशिक समंजस? सगळ्यात खट्याळ दीदी होती. सगळ्यात खट्याळ. कसं नक्कल करायची, भांडणं कशी करायची, सगळं तिला यायचं. आणि मी तिच्या पायावर पाय देऊन चालणारी सगळ्यात भोळी मुलगी मी. हां. बाकी सगळे एकदम हुशार तयार. मी एकच जरा बुद्धू. मला नावच बुद्धू होतं. मला म्हणायचे हबं. हबं म्हटलं काही अक्कल नाही. मग पठाण, पहिलवान अशी नावं होती माझी. आशा कोणी म्हणायचंच नाही. पहिलवान इकडे ये, पठाण इकडे ये, ए हबं इकडे ये. तर त्यामुळं मजा होती लहानपणची. खूप मजा होती. एवढं सांगता येणार नाही इतकं. म्हणजे वडील असताना वेगळं होतं. नाटक कंपनी 200 आमचे वर्कर्स होते. तर ते वर्कर्सची जी लाईन बसायची, जेवण वाढणारा आमचा जो स्वयंपाक होता सोन्याच्या सलकड्या घालायचा. एकत्र कुटुंबाप्रमाणे. आणि इतकं म्हणजे इतकं भरभराटीचा काळ होता वडिलांचा. मग फिल्म कंपनी काढली वडिलांनी, हम्म. त्यात नुकसान झालं. मग काय काय होत जातं लाईफमध्ये, काय ना काय होतं. आणि मग त्यांनी परत नाटक कंपनी काढली, पण मग ते आजारी झाले. मग आजारी झाल्यानंतर मग बंद केली. मग ते गेल्यानंतर मग आम्ही फिल्ममध्ये वगैरे असे आलो. मग लाईफच बदललं आमचं. आता हा विषय निघालाच आहे म्हणून बाबा गेले, त्यानंतर घरातला कर्ता पुरुष गेल्यानंतर दुसऱ्या कोणातरी घरातल्या एखाद्या नाही, आम्हाला व्यक्तीवरती कोणी असं जबाबदारी? नव्हतं. होतं ते करणारे नव्हते, केलं नाही कोणी. ज्यावेळेला वडील गेले त्यानंतर दीदीनंच सांभाळलं सगळं. हम्म. आणि दीदीनं म्हणजे दीदीजवळ मी जवळ 5-6 वर्ष 5-6 वर्ष असेल. त्यानंतर मी लग्न करून निघून गेले आणि दीदीचं त्यावेळेला मग खूप नाव झालं होतं. मग माझं हळूहळू काम सुरू झालं. बाबांनी कधी अशी शास्त्रशुद्ध तालीम दिली सगळ्या भावंडांना? हो, चिजा शिकवायचे. हम्म. म्हणजे याच्या क्लासिकल चिजा ज्या असतात ते बंदिश, ते शिकवायचे. पहिला ब्रेक तुमचा कधी आणि कसा मिळाला? मराठीमध्ये माझं बाळ चित्रपट, हो. त्यातलं एखादं पद नाही एवढंसं लहानसं होतं ते. किंवा त्या चित्रपटातलं कुठचंही पद, नाही म्हणजे मला पहिला ब्रेक म्हणून. कसा मिळाला पहिला ब्रेक? कसं नाही म्हणजे दीदीची बहीण, लताची बहीण, गाणाऱ्या मुली, गाण्याचंच हे होतं. तर आम्हाला बोलवलं. दीदी म्हणाली तुम्हाला गायचं आहे, चला. घाबरत घाबरत थरथर कापत कापत गाणी केलं. आणि HMVचे लोक आले होते, त्यांचा तो बूथ घेऊन काचेचा, हम्म. वसंतराव कामेरकर वगैरे लोक. आणि त्यांनी ते रेकॉर्ड त्यावेळेला पहिल्यांदा केलं. तर काही कल्पना नव्हती काय असतं आणि काय नाही, तर एकदम अजीब. नंतर मग हळू बॉम्बेत ज्यावेळेला आम्ही आलो, मग त्यावेळेला माझं शिक्षण सुरू झालं गाण्याचं. हम्म. म्हणजे क्लासिकल शिकायला लागले मी, कारण वडिलांच्या नंतर कुणाकडे शिकलो नव्हतं. मग मी तिथं सुरू केलं नवरंग नागपूरकरांच्याकडे. आणि तिथं परीक्षा दिली, गाण्याच्या परीक्षा देत होते. हां. त्यातच परीक्षक म्हणून आले होते शंकरराव व्यास.
हां. नारायणराव व्यास, शंकरराव व्यास त्यांचे व्यास विद्यालयाचेच पुस्तकं होते. हं. ते परीक्षेला आले आणि त्यांनी माझं पहिलं गाणं ऐकलं. तुम जागो मोहन प्यारे होतं. तर मी गाणं सुरू केलं. अर्धं गाणं झाल्यावर त्यांनी सांगितलं की बस. तर मला वाटलं मी नापास झाले. तर मी म्हटलं, "हे काय?" तर मी नापास झाले का? तर हसायला लागले. तुझ्यासारख्या आवाजाला परीक्षेची गरज नाही. तू उद्या माझ्या घरी ये, मी तुला पिक्चरचं गाणं देतो. म्हणजे असं लाईफ बदलत गेलं. आणि मग गाणी मिळायला लागली. मग त्यातच मुलगा पण होता एक त्यावेळेला. 56मध्ये मुलगी झाली मला. पहिला मुलगा याच्या आधी झालेला. तर आणि 56मध्ये मी बाबांची गाणी केली. त्याच वेळेला इनामीना डिका केलं. म्हणजे बघा किती डिफरन्स आहे. इनामीना डिका म्हणजे रॉक अँड रोल आणि बाबांची गाणी म्हणजे वेगळीच गाणी. तर 56 सालची गोष्ट आहे. अ, हिंदीचा ब्रेक कसा मिळाला? हिंदीचा ब्रेक मला मिळाला पहिला यांचा हंसराज बहल म्हणून होते. हं. त्यांनी मला बोलवलं. त्यांनी नाही बोलवलं, मला बोलवलं. राजा गोसावी तुमच्या लक्षात आहे आर्ट? हो, हो. राजा गोसावी माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं, "आशा, तिकडे गाण्यासाठी मुलगी पाहिजे, तू चलतेस का?" तोपर्यंत मराठीमध्ये तुम्ही एस्टॅब्लिश झाला होता. मराठीमध्ये होते पण हं. हिंदीमध्ये. मग त्यांनी मला तिकडे नेलं आणि राजा गोसावीने तिथं भेट करून दिली. आणि त्यानंतर त्या माणसांनी गाणी देत गेले. मग त्यांच्याकडे येणारे दुसरे लोक ते देत गेले. असं वाढत वाढत मग ते वाढायला लागलं. त्या काळात एक त्रिवेणी गाजत होती. लता दीदी, शमशाद बेगम आणि गीता दत्त यांचीच चलती होती. मग या काळातही स्वतःचं नाव एस्टॅब्लिश करणं आणि तुम्ही ते फक्त स्थान निर्माण नाही केलं, दृढ केलं आणि फुलवलं. तर हे कसं शक्य झालं? त्याला माहिती. म्हणजे मिळालेल्या संधीचं सोनं करणं असं जे म्हणतात. मेहनत. तुम्ही किती मेहनत करताय त्याच्यावर तुमचं सगळं अवलंबून आहे. ज्यावेळेला एक माणूस रिहर्सल करतोय हं. आणि एक माणूस म्हणतो मला बस झालं आता मी चाललो घरी, तर म्युझिक डायरेक्टरला असं वाटणार की ही मुलगी, मी जितका वेळ सांगतोय गाते आणि ही मुलगी म्हणते की मी चालले. हं. किंवा रेकॉर्डिंग चालू असताना अभी बस करो बहुत हो गया असं आम्ही कधी म्हटलं नाही. आप बोलेंगे जब तक. हे जे असतं ते समोरनं माणसाला हे करतं की ही मुलगी मेहनत करणारी आहे. हं. कमी आलं तरी मेहनत करून ही आणि वर जाणारी आहे. हं. आणि प्रत्येक म्युझिक डायरेक्टर एक असं असतं की आम्ही काहीतरी आणलं, हं. आम्ही एक नवीन मुलगी इंट्रोड्यूस केली, हे त्यांना हवं असतं. मग त्यावेळेला त्या आणि मेहनत करून ते आपल्याला गायला देतात. कारण त्यांना असं वाटतं की लोकांना असं वाटलं पाहिजे की म्युझिक डायरेक्टरने एक आर्टिस्ट आणली, तो मला फायदा झाला. कारण एवढ्या सगळ्या गाणाऱ्यांमध्ये मी त्यांना सापडले की चला हिच्यावर मेहनत प्रयोग करू. करून हां. बघूया. आणि त्या मी त्यांच्या प्रयोगाला मी उतरायचे बरोबर. क्लासिकल असो किंवा वेस्टर्न असो, काही असो. तर ते त्याच्यामुळं आम्हाला वडिलांकडनं बंदिशी शिकलात, चिजा शिकलात. त्यानंतर नाट्यसंगीताचे संस्कार तर होतच गेले. हो. मराठीमधनं भावगीत, लाईट वळणाचं संगीत. नंतर मराठीमध्ये अशी अफाट रेंजची गाणी तुम्ही गायलात. तर मग या सगळ्यांसाठी वेगळ्या वेगळ्या प्रकारचा रियाज करावा लागतो का? नाही. रियाज आपला एकच असतो. फक्त त्या म्युझिक डायरेक्टरकडे काय आहे ते घ्यायचं असतं आपल्याला आणि त्याला चांगलं करायचं असतं. पण या सर्व म्युझिक डायरेक्टरमध्ये अतिशय R.D. बर्मन जसा एक वेगळा म्युझिक डायरेक्टर, हं. अहेड जाणारा, 50 वर्षाचं पुढचं म्युझिक तो देऊन गेला. तसा हृदयनाथ मंगेशकर येणाऱ्या 50 वर्षाच्या आधीचे ते गाणी त्यानं त्यावेळेला दिली आणि त्यावेळेला दोघांनाही शिव्या पडायच्या. हं. हे काय आणलंय, हे काय, हो 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 काय, किंवा बाळला काय ताना देतोय, काय करतोय. नवीन असे कल्पनेला नेहमीच नवीन कल्पनेला शिव्या देणं हा गेल्या पिढीचा तो रस्ताच असतो. तर ती गेली पिढी नेहमीच शिव्या, मी खूप शिव्या खाल्ल्या आहेत. डान्सची गाणी गाते म्हणून, हं. कधी कव्वाली गाली म्हणून, प्रत्येक गोष्टीला शिव्या पडायच्या. मी लक्षच द्यायचे नाही. तर काय म्हणतात त्याला, की काय सांगत होतो? संगीतकार हां. तर हृदयनाथ मंगेशकर एक असा संगीतकार आहे की ज्याची गाणी गायला इतकी सोपी वाटतात लोकांना ऐकताना, तेवढी सोपी नाहीत, फार अवघड आहे. अवघड आहेत. हं. आणि ती गाणी गात असताना त्याची फिलिंग्स ठेवायच्या बरोबर आणि तरच त्या गाणं बरोबर लागतं, नाहीतर नाही लागणार. तर त्या सगळ्या गोष्टी साध्य करणं फार अवघड असतं. आणि तसं हृदयनाथ हा माझ्या दृष्टीनं एक म्हणजे भाऊ म्हणून नाही, एक
फार मोठा म्युझिक डायरेक्टर आहे. मी मराठीतला आर डी म्हणते त्याला. तर आर डी जसा हिंदीमध्ये अवघड आहे फार, तसंच मराठीमध्ये हा एक अवघड प्रकार आहे. मराठीमध्ये तुम्ही दत्ता डावजेकर, सुधीर सगळ्यांची गाणी फडके, गायली, खळे सिद्धूंची गाणी साहेब, सगळी. पण ह्याची गाणी जास्त अवघड आहेत. त्यापैकी आवडलेला संगीतकार ज्यांची गाणी करायला आवडली, किंवा त्या संगीतकारांसोबत काम करताना झालेल्या घडलेल्या गमती जमती? सुधीर सुधीर फडकेंचं काय होतं की त्यांनी जे गाणं ते गायचं, त्या फरक करायचा नाही. मग त्यासाठी त्यांना किती दिवस लागत, म्हणजे गाणं असं घोटून 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 त्यांच्यासारखं करायचं. हां, मग असं हरकत त्यांच्यासारखी. आणि मी लगेच नकल करायची त्यांची. मग त्यांना वाटायचं की हे बरोबर आहे. पण मला स्वतःला असं वाटतं की आर्टिस्टला मोकळं सोडलं पाहिजे, की तू काय गातेस ते गा, माझं हे आहे, तू आता गा. ते गाणं जास्त छान होतं. ज्यावेळेला त्याला पकडून ठेवतात ना, त्यावेळेला तो बंदिस्त होतो. तसा प्रयोग करण्याची संधी मराठीत कोणी दिली? मराठीमध्ये हृदयनाथजी. हृदयनाथजी आहे. हृदयनाथ तो स्वतःच चांगला गातो, त्यामुळे आम्हाला काही त्रास पडला नाही. यशवंत देव चांगले द्यायचे. वसंत प्रभू, वसंत पवार नाही, वसंत प्रभू, ज्यांची गाणी होती बघा, आई बाप हे दैवत माझे असता माझ्या घरी कशाला जाऊ मी पंढरपूर. त्यावेळेपासूनची गाणी जी त्यांची होती, ती सगळी गाणी हिट होती त्यावेळेला. लाईनीत हिट गाणी होती. तर ते फार छान म्युझिक द्यायचे. वसंत पवारांनी पण खूप म्युझिक, पण कोणी असा त्रास दिला नाही. सगळ्यात जर गाण्यासाठी जर आपल्याला म्हणजे रिहर्सल द्यावी लागली जास्त, ती सुधीर फडके. सुधीर फडक्यांना त्यांचा एक स्टाईल होता, हे त्यांचा एक स्टाईल होता. तो स्टाईल गाण्यामध्ये आम्हाला पकडावा लागायचा. जर ते गाण्याला नाच नाचुनी अति मी दमले, थकले रे नंदलाला, थकले रे, आवाज आम्हाला खेचून खेचून गावं लागायचं. मला गायला सांगितलं, मी म्हणेन थकले रे नंदलाला, मी अशी गाईन ना, थकले रे अशी गाणार नाही. तर ते त्यांचं होतं की असं गायला पाहिजे. मग त्यांची सगळी गाणी मग मी अशीच गायची. ते त्यांचा एक स्टाईल होता आणि त्या स्टाईलप्रमाणे गायलं की त्यांना बरं वाटायचं. हिंदीमध्ये अशी संधी, असा वाव कोणी दिला? हिंदीमध्ये आर डी बर्मन. हिंदीमध्ये सगळे लोक काही ना काही करायचे आणि पण एवढा त्रास नसायचा. मराठीसारखा त्रास नाही. काय फरक आहे मराठी फिल्मसृष्टी आणि हिंदी फिल्मसृष्टीमध्ये? मराठी फिल्मसृष्टी मी काही बोलणार नाही, मराठी म्युझिक म्हणजे फिल्मसृष्टीतल्या म्युझिक विषयी. गाण्याविषयी तुम्ही म्हणाल तर गाणी चांगली बनवतात मराठीमध्ये. पुष्कळ लोकांनी फार छान छान गाणी बनवली. हिंदीमध्ये पण खूप छान लोकांनी गाणी बनवली. पण जसं मदन मोहन मुश्किल जायचं, जयदेव खूप मुश्किल होते, गायला मुश्किल व्हायचं. रवींद्र जैन हे मुश्किल लोक, हे मुश्किल लोकांची गाणी. आणि सगळ्यात मुश्किल गुलाम अली, सगळ्यात जास्त मुश्किल. पण होऊन गेली गाणी. कशी झाली मला माहिती नाही. ही गाणी मुश्किलमधली आणि स्टाईल एक्सप्रेशन वगैरे काय असेल त्या आरडीच्या गाण्यांमध्ये आम्हाला द्यायला. जयदेव मदन मोहनच्या गाण्यामध्ये हरकती, वेगळ्या वेगळ्या हरकती घ्यायच्या वगैरे हे काम असायचं. थोडंसं ठुमरी स्टाईलची त्याची गाणी असायची, कजरी ठुमरी, ते होतं. एस डी बर्मनचा एवढा काही त्रास नसायचा गाण्याचा. पण आरडीच्या गाण्याला नेहमी आम्हाला चॅलेंज असायचं. प्रत्येक गाणं चॅलेंज. कधी तो काय सांगेल याचा नेम नाही, असं असायचं. असं म्हणतात की दीनानाथ रावांच्या सगळ्यात जवळ जाणारं तुमच्या भावंडांपैकी गाणं कोणाचं असेल तर तुमचं. आणि दीनानाथ रावांनी पण रंगभूमीवर अनेक नवीन नवीन प्रयोग केले. म्हणजे ज्या चाली प्रचलित होत्या, लोकांच्या मनामध्ये रुळलेल्या होत्या, त्या बदलल्या आणि त्यांनाही तेवढीच प्रसिद्धी मिळाली. मानापमानमध्ये धैर्यधराच्या हे गाणं आहे ना, देहा आया शरणांगता, ही ओरिजिनल. बाबांनी काय केलं,
देहाताया शरणागता. आणि कुणाचा हात मागताना देहा असं कोणी करणार नाही ना. देहाताया शरणागता. तर त्यांनी अशा त्याच्यामागचा बदलून भाव टाकल्या. समजून घेऊन भाव त्याला समजून अनुकूल गाणं अशी चाल. करायचे. हं. आणि प्रत्येक गाण्यामध्ये त्यांचं आपलं एक वेगळं वैशिष्ट्य होतं. आणि त्यांच्या ताना वगैरे फारच हे होत्या. त्यांनी जसे प्रयोग केले तसे तुम्हीही गाण्यामध्ये निरनिराळे प्रयोग केले. संगीतकाराबरोबर असे प्रयोग करताना तुमचा एखादा प्रयोग स्वीकारला गेला अशी अशी एखादी हो, हो, आठवण आणि पुष्कळ एखादा गाण्यांमध्ये. प्रयोग नाही असं पुष्कळ नको गाणी. करूया असं. मी अंतरे बदलायला लावलेत, की 3 अंतरे एकसारखे केले तर मी सांगायचे शेवटचा अंतरा चेंज करा. तसे चेंज पण करायचे लोक. किंवा आलाप आता गायचे असतात ते आम्ही आमच्या मनाने आलाप घ्यायचो. आणि काय म्हणतात त्याला, गाणं सुंदर होण्यासाठी जे जे करता येईल ते करून म्युझिक डायरेक्टरला विचारायचं की हे तुम्हाला आवडतं का, हे चालेल का तुम्हाला. तर मग ते सांगायचे हा छान आहे गाइए. कधी कधी तर असं व्हायचं की RD सांगायची की रिकॉर्डिंग हो गया, टेक हो गया, लेकिन अभी एक बार तुम अपने मन से गाओ जो तुम्हारा मन कर रहा है. मग मी तसं गाले की ते म्हणायचे हे जास्त चांगलं. वा वा वा. तुम्ही खूप चांगल्या मिमिक्री आर्टिस्टही आहात असं ऐकलंय. म्हणजे नाही नाही असं काय नाही. नायिकेप्रमाणे तुम्ही आवाज बदलायचा. नाही नायिकेप्रमाणे तर सॉरी आवाज बदलणं मुश्किल आहे. पण त्यांचा थोडासा बोलण्याचा ढंग, चेहऱ्याचा ढंग बघितला की थोडा तसा आवाज. मला वाटतं रफी साहेब तसं गायचे ना. अ, शमी कपूर जेव्हा नाही असं ते त्यांच्यासारखेच गाय. खाली ते याहू वगैरे ते दुसरंच बोललेले आहेत याहू. पण म्हणजे असं काही मध्ये बोलणं वगैरे असं काही. शम्मी कपूर स्वतः येऊन बसायचे तिथं रेकॉर्डिंगमध्ये स्वतःच्या नेहमी. आजा आजा मैं हूँ प्यार तेरा, ओ हसीना, सगळ्या गाण्यांना येऊन शम्मी बसलेला आहे. आणि जर आतून ओरडून सांगायचा ओके ओके म्हणून. त्या काळात तुम्हाला आवाज द्यायला सर्वात आवडलेली नायिका जुन्या काळात? त्यावेळेला मधुबाला होती माझी आवडती अतिशय. मला आवडायचं तिच्यासाठी गायला. आणि तिच्यासाठी गाताना हसून गायचं असं एक होतं. नंतर रेखा फार आवडते. रेखा छान करते. या दोघांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने गायला जायचं ना. हां, गुणगुणू शकता? रेखासाठी आइए मेहरबान बैठिए जाने जा, शौक से ले लिए जी इश्क के इम्तिहान. आइए मेहरबान. का ती हसून गायची. तर आम्हाला थोडं तोंड हसरं करावं लागायचं. आणि हिच्यासाठी गाताना की इन आँखों की मस्ती के आ इन आँखों की मस्ती के मस्ताने हजारों हैं, मस्ताने हजारों हैं, इन आँखों की मस्ती के. अर्थात सूर थोडा उंच होता. पण डोळ्यासमोर तिला घ्यायचं आणि तिनं डोळे उघडलेत हा भाव आपल्या मनात आणायचा. आणि इन आँखों की असं असं डोळ्यात आपल्या मनात धरून मग गायचं. तर त्यावेळेला ते गाणं असं वाटत होतं की तीच गाऊन राहिलेली. आणि असं पुष्कळ आहे. या काळातली एखादी नायिका जिच्यासाठी गायला आवडत? ये रे जोर लगा के नाचो रे. उर्मिला मातोंडकर. पौर्णिमा. सगळ्यांसाठी गाले. सगळ्यांचं एक वैशिष्ट्य होतं. तेवढं करायचं. दत्ता डावजेकरांपासून नव्या पिढीचे श्रीधर फडके यांच्या. आता श्रीधरचं मी रेकॉर्ड केलं. फार सुंदर गाणी झालेली आहेत. 7 गाणी गाले आणि छान रेकॉर्ड झाले. मला वाटतं ते 27-28 तारखेला प्रकाशित होणार आहे. आता तर लोक कोणी रेकॉर्ड घेत नाहीत, विकत घेत नाहीत. पण केलं आहे आम्ही. आणि अतिशय वेगळं म्युझिक आहे आता. चांगलं केलं आहे. ग्रेसांची कविता आहे. अरे वा. इंदिराबाई संतांची कविता आहे.
नंतर आणि कोणाकोणाचं ते साकार गंधार हा म्हणून एक गाणं आहे त्याच्यात फार, की मूर्तिमंत मंदार हा, फार छान गाणे. मग जुन्या पिढीच्या संगीतकारांबरोबर काम करणं आणि हल्लीच्या नवीन पिढीबरोबर काम करणं याच्यात काही फरक आढळतो का? तसंच मी लेखकांच्या बाबतीत म्हणेन, म्हणजे जुने कवी फारच. आणि नवीन म्हणजे कवी. आताचं म्युझिक आणि आताचे म्युझिक डायरेक्टर, तुम्हाला माहिती आहे का, एक म्युझिक डायरेक्टर म्युझिक करतो, आपल्या असिस्टंटला सांगतो, तो असिस्टंट जातो शिकवतो गाणं सिंगरला, ते सिंगर दुबईमध्ये जाऊन रेकॉर्ड करतात आणि पाठवून देतात. तर म्युझिक डायरेक्टरचं काय राहिलं, काय तुम्ही फिलिंग सांगणार, बरोबर. गाणाऱ्याला सांगणार काय फिलिंग, शब्द असे म्हणा, असे शब्द पाहिजे असं कोण सांगणार, की त्यावेळेला ती मुलगी समोर आलेली आहे आणि तुम्हाला असं गायचं आहे, हे तर राहिलंच बाजूला, गेलंच सगळं. गाणेच गायचं आहे, गाणं गायचं म्हणून गायचं, नाही तर अल्लाहू अल्लाहू ते चालतं, दुसरं काय नाहीच आहे. म्हणजे जर पुढचे शब्द काही सुचत नसतील तर तोच एखादा शब्द पुन्हा 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 म्हणायचा, असंही एक एक चालतं. लाईन अस्ता एकदा झाली ना की म्हणतात अच्छा ऐसा करेंगे, अभी अंतरा होने के बाद यही अस्ताई वहाँ जोड़ देंगे. आणि म्हणे का दुसरी अस्ताई में दूसरा फील, भावना या जगह अलग आएगी. एक बार मैंने गाया दूसरे बार गाऊंगी तीसरे बार गाऊंगी मैं चेंज करूंगी. हाँ. तो तुम पहला एक ही हो तो सब जगह लगाओगे तो एक ही गाना लगेगा ना, चेंज तो लगेगा नहीं. तो मेरे हर गाने में आप देखेंगे, जब जितने गाने सुनेंगी उसमें आपको दिखेगा कि ख़त्म करने में या बीच में मेरी ताने अलग अलग होती हैं, एक जैसी नहीं होती है. बिलकुल. तो ये तो सॉरी ते आपलं एक हे असतं आर्टिस्टचं, की वेगळं वेगळं करायचं आणि आम्ही ठरवतो की या गाण्याला इथं इकडं असं जायचं असं जायचं असं जायचं, मग ते मजा असते गाण्याची. आपण गप्पा मारत होतो गोमंत कन्या, महाराष्ट्र भूषण, पद्मविभूषण आशाताई भोसले यांच्याशी. अतिशय रंगलेल्या या गप्पा या भागातही अशाच चालू राहणार आहेत. आशाताई, तुमचे भाऊ हृदयनाथजी मंगेशकर फार चांगले संगीतकार आहेत, उत्कृष्ट संगीतकार आहेत. लता दीदींनीही आनंद घन या नावाने काही गीतांना संगीत दिलं, मीनाताईंनी संगीत दिलं. तर तुम्ही कधी एखाद्या गाण्याला संगीत दिलंय का? हो, मी एक रेकॉर्ड केलं होतं आपकी आशा, एकच केलं आणि मग मला कंटाळा आला, काय मजा नाही, म्हटलं गाण्यात मजा आहे, एकच काम करावं, माणसाने जे येतं ते करावं, तर ते करत राहिले. आणि माझं काम जे मी करते गाण्याचं काम, त्याच्यातच माझं सक्सेस आहे आणि तोच माझा चालू आहे. तर मी म्हटलं आणि दुसऱ्या ह्याच्यात जाण्यात उपयोग नाही काही, फक्त जेवणाकडं वळले. दुसऱ्यांनी संगीत दिलेलं गाणं आणि स्वतः संगीत देऊन एखादं गाणं सादर करणं याच्यात काही फरक आहे का? काय नाही, सिम्पल असतं, आपणच केलेलं असल्यामुळं आपण काही करू शकतो त्याचं. पण दुसऱ्याचं असलं तर आपल्याला सांभाळून गावं लागतं, त्याची मर्जी सांभाळून. आपल्याला आपली मर्जीचं काही नसतं ते, स्वतःचं असलं तर. किंवा आपण स्वतः नाट्यगीत गातोय, काय आपल्याला बंधन नसतं त्याच्यामध्ये क्लासिकलसारखं. आपण भारतातल्या जवळजवळ बहुतेक भाषांमध्ये गायलात, ज्याच्यामध्ये तमिळ, तेलुगू, मल्याळम, गुजराती, बंगाली सर्वच भाषांमध्ये गायलात. तर हे कसं शक्य झालं? बिहारी, अवधी, नंतर मारवाडी, भोजपुरी सगळंच गाले. नंतर जिथं हे पण गाले, सिनली, सिलोनला जाऊन सिनली गाणी गायली त्यांच्या एक मोठ्या ग्रुप बरोबर, ती गाणी पण चालली. नंतर मी रशियाला गेले तर रशियन गाणी गायले. हो, अभारतीय भाषांमधली पण गायलात, पोर्चुगीज, रशियन. तर हे कसं जमलं? याला गेले होते स्पेनला, त्यांचं स्पॅनिश गाणं तिकडचं गायले. आठवतंय काय? स्पॅनिशच असं नाही, पण पोर्तुगीज, रशियन. मला वाटतं ते हे कुठचं तरी आहे गाणं, ते ग्वांतानामेरा वही ग्वांतानामेरा वही ग्वांतानामेरा. याच्या अंतरे गायले मी, लक्षात नाही माझ्या. ज्यावेळेला मी अंतरे गायले तोपर्यंत त्यांना वाटलं काय सगळे लोक ग्वांतानामेरा गातात, तर काय सगळे गातील. मी त्यांच्या अंतरे सुरू केल्यावर उठून उभे राहिले माहिती. तिथे सुद्धा तुम्ही प्रयोग करू शकलात. मी आणि मजेची गोष्ट सांगू तुम्हाला, मी पोर्तुगालला गेले होते. माझा टूरच असा होता, इंग्लिश लोकांबरोबर होता आणि मी गेले. आणि तिथं मी गेल्यानंतर एक त्यांचे कोणतरी गव्हर्नर सारखं कोणतरी तिकडचा माणूस आला आणि तो मला भेटला. तर त्याला मी एवढंच बोलले, की त्यानं विचारलं की फ्रॉम इंडिया. आय सेड नो, आय एम फ्रॉम गोवा.
तुम्ही यकीन नाही तुम्ही करणार, तो इतका उडाला, तो माय गोवा, तो सगळं तो माय गोवा. मी मनात म्हटलं हो आता तुझा नाही आता. पण इतका खुश झाला, मला पार्टी दिली त्याने, घरी नेलं की गोव्याची मुलगी आली. अरे वा. हां, तर म्हणजे अजून त्यांना गोव्याविषयी किती प्रेम आहे, म्हणजे आपला गोवा इतका सुंदर आहे की आपल्या गोव्याला ते लोक अजून इतकं प्रेम त्यांच्याकडे करतात. तर मला त्यावेळेला खूप मजा वाटली. मला त्यानं विचारलं की फ्रॉम इंडिया, नो फ्रॉम गोवा. मुद्दा बोलले मी, तर तिकडचं असल्यामुळे. मग तो खुश झाला एकदम, मजा आली. अर्थात इंडियातच आहे, पण मी मुद्दाम त्याला हे केलं, तर तो खुश झाला एकदम, फ्रॉम गोवा. तर अशा मजा लाईफमध्ये चालू असतात. सगळ्या जगात फिरले, सगळ्यांची गाणी गाले, आपल्याकडची सगळ्या भाषांची गाणी गाले. हो, हे कसं शक्य झालं? म्हणजे भाव माहीत नसतो, अर्थ माहीत नसतो. तर संस्कृतमुळे. हं, संस्कृत ज्याला थोडंफार बोलता आलं किंवा मंत्र म्हणता आले. हं. आता मृत्युंजयाचा मंत्र आहे. मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः. आता हा जर तुम्ही मंत्र म्हटला तर जीभ तुमची हे होते. किंवा तुम्ही आणि कुठलाही गणेशाचा मंत्र म्हटला, विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्दिताय नागानिनाय सुरयज्ञ विभूषिताय गौरी सुताय गणनाथ नमो नमस्तुते. याच्यामध्ये काय असतं, क्षज्ञ सगळे शब्द आहेत जे लोकांना येत नाहीत. लोक यज्ञ म्हणतात, यज्ञ म्हणत नाहीत. क्षत्रिय म्हणतात, क्षत्रिय म्हणत नाहीत. तर आपल्याला हे सगळं येतं कशामुळं? संस्कृत. आणि मग सगळ्या भाषा आपल्याला सोप्या वाटतात, खूप सोप्या वाटायला. पण मग त्याच्यातला भाव नेमका हेरून तसंच तो 1-2 शब्दात पकडायचा असतो. कादल म्हणजे प्रेम. कोणत्या भाषेत? तमिळ. कादल. तर माझं गाणं होतं, पहिलं गाणं मी इळयाराजाकडे गेले गायला, आणि तो बोलला, येंग ऊरू कादलपती यांना नक्की रे. कादल म्हटल्यावर मला सगळं प्रेमाचं गाणं आहे. लगेच मी उत्तर ते मग त्याच याच्यामध्ये गाले. तर तो बोलला, तुला कळलं कसं? मैंने कहा कादल, एक शब्द से मैंने पकड लिया की गाना प्यार. क्या बात आहे. आणि एकदा आपण त्याचा एक लाईन आपल्याला कळली की आपण मग त्या भावनेत गाण्याला नेऊ शकतो. तुम्ही मराठी गाताना एकदम मराठमोळ्या वाटता, हिंदी गाताना नॉर्थ इंडियन वाटता, उर्दू म्हणजे गझला गाताना एकदम परफेक्ट उर्दू उच्चार. ह्याच्यासाठी पुन्हा संस्कृतच कारणीभूत आहे का? संस्कृतनी तुमची जीभ हलकी होते, हलकी होते जीभ. तुम्ही काही बोलू शकता. आणि त्यामुळं ते काय म्हणतात त्याला, उर्दूसुद्धा नाही त्रास झाला. क आपण म्हणू शकतो, क, गैन, खाब, किस्मत, इथून बोलायचं. अलिफ बेटे बे पेटे तेसे जिमचे है खै दाल दाल दाल, त्यांची ABCD अशी शिकल्यानंतर आणखीन सोपं झालं. म्हणजे तुम्ही या प्रत्येक गोष्टीचा अगदी बारकाईनं अभ्यास केलेला आहे. क्या बात आहे. आणखीन एक विचारायचं असं म्हणजे इलैयाराजा यांच्यासोबत तुम्ही काम केलं, तसंच दक्षिण भारतातले आत्ताच्या पिढीमधले AR रहमान यांच्यासोबत काम केलं. इळयाराजा सारखा म्युझिक डायरेक्टर होणं कठीण आहे. जसं R.D. बर्मन एक झाला तसा इळयाराजा त्यांच्याकडे एक आहे. कारण तो माणूस रात्री बसून सगळ्यांचे पार्ट्स लिहितो. म्युझिकचा हा फ्लूटचा पार्ट, हा व्हायोलिनचा पार्ट, सकाळी आणून कागद हातात देतो. 7ला कागद हातात दिले की 1 वाजेपर्यंत रेकॉर्डिंग संपतं. मी त्याचं गाणं गाले, शेण बघा मी नाव, शेण बघा मी, शेण बघा मी, हे गाणं होतं. याचा अर्थ काय? तमिळ. नाही, अर्थ काय? शेण बघा मी फूल आहे. आपल्याकडे जसं कर्दळीचं लाल फूल असतं ना, ते शेण बघा मी त्यांच्याकडे. आपल्याला अर्थात ते शब्द चुकीचा वाटतो, म्हणून मराठी ऐकणारं कोणी नव्हतं म्हणून बरं झालं. तर ते गाणं इतकं चाललं, पण मी त्यांना एके ठिकाणी सांगितलं असं की सरळ असं काहीतरी लाईन होती. म्हणजे मला ये थोडा एक जैसा नाही लग रहा है. अर्थात मी म्हणजे काय म्हणतात आगाऊच आहे, कारण नसताना बोलले मी त्यांना. मला वाटलं. त्याने 1 मिनिटात चेंज केलं. दा रा 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 रे रा 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 रा, दा रा 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 रा. इतक्या लवकर त्याने आणलं.
मैंने बोला मान गए, इसको म्यूजिक डायरेक्टर बोलते हैं. एका मिनटात बोला अच्छा ये अच्छा नहीं लग रहा है, सीधा जा रहा है, अभी करतो खटाखटक. मी बघत राहिले नुसतं. त्यावेळेला मी म्हटलं की देव देतो ही गोष्ट. फार फार मोठा म्युझिक डायरेक्टर आहे. मला आवडतं त्याचं काम, इळयाराजाचं. ऑस्कर अवॉर्ड जिंकणारे दक्षिण भारतातलेच हल्लीच्या काळातले AR रहमान यांच्याबद्दलच्या अनुभव, त्यांच्यासोबतही आपण काम केलं. जसं सगळ्या म्युझिक डायरेक्टर बरोबर असतं तसंच, पण ते हिंदी वगैरे त्यांना जरा समजत नव्हतं त्यावेळेला. आता येत असेल तर ते नुसते लललमध्ये ट्यून सांगायचे आणि मग रायटर गाणं आपल्याला लिहून द्यायचं, ते आपण त्यात बसवायचं. पहिलं याय रे याय रे, तन्हा तन्हा यहाँ पे जीना, लल 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 लल, मग आम्ही तन्हा तन्हा यहाँ पे जीना. अच्छा अच्छा. असं केलं आणि एकटाच माणूस ते वाजवतो, रिदम द्यायचं आणि मी एकटी उभं राहून गायचं बस. म्युझिक वगैरे काही नाही. अच्छा, ते पूर्वीच्या काळी पूर्ण गाण्याचं रेकॉर्डिंग सलग व्हायचं. आत्ता गायक येतो, आपल्या सवडीप्रमाणे गातो, निघून जातो. एखादा वादक येतो, वाजवतो, निघून जातो. सगळं ट्रॅकवर आणि कोणतरी येऊन ते सगळं अरेंज करतो. ही तुम्ही तंत्रज्ञानाने केलेली प्रगती म्हणाल की याकडे कसं? मी तुम्हाला गोष्ट सांगू, मॉडर्न जगामध्ये अतिशय लोक मानतात की कम्प्युटर, आणि कम्प्युटरला जीव समजतात. कोणाच्या हातातून तो आयफोन सुटत नाही, कम्प्युटर घरातून सुटत. आता तुम्ही मला तुमच्या घरचा नंबर सांगा, लक्षात आहे का? तुमचा लँड फोनचा नंबर काय सांगा, नाही लक्षात. तुमचा भावाचा नंबर तुमच्या लक्षात नाही आहे, तुम्हाला त्यातच माहिती आहे. बरोबर. तर ते इन्स्ट्रुमेंट काढून घेतलं तर तुम्ही काही नाही, निरुपयोगी. उद्या जर तो तुमचा कम्प्युटर गेला तर तुम्ही काही नाही. तुमची बुद्धी मंद झालेली आहे, त्याच्यात तुम्ही घुसलायत. ते तुम्हाला सांगताय आणि तुम्ही लोकांना सांगताय. तुम्ही तुमच्या मनानं काय सांगताय? कम्प्युटर काय आहे? तुम्हाला मंद बुद्धी केलंय, मंद बुद्धी. तुम्हाला आठवत नाही काही सुद्धा, तुम्ही लगेच ते बघता. आपल्याला क ख ग घ म सोडा, बे क बे बे दोन चार बे त्रिक सहा रात्री बसून करायचे, हिशोब लोकांना यायचा, त्यांचं छान हे असायचं. आज मुलांचं मॅथ्समध्ये किती त्रास आहे मुलांना, कारण त्यांना पाढीच पाठ नाहीत. याचा अर्थ काय? कम्प्युटरनी माणसांची मती मंद करून टाकली आणि त्यांचे हात चालू केलेले आहेत. आणि त्या हातानं त्यांना जे दिसतं, मग त्यांना वाटतं की काय आम्ही इन्व्हेंट केलंय, वा, पण ते कम्प्युटरने केलेलं हे त्यांना नाही कळत. नाही, त्यावेळी जे गाणं रेकॉर्ड करण्याचा अनुभव आणि आनंद होता तो गेला खलास. त्यावेळेला असं उभं राहायचं 3 तास 6 तास 5 तास आणि गायचं, आणि किती वेळा परफेक्शन सांगेल तितका वेळ गायचं, परफेक्ट होईपर्यंत परत पहिल्यापासून गायचं. त्याच्यात जो एक जीव होता, जो जोर होता, जी ताकद होती, ती गेली. आता बसून एक लाईन तुम्हाला गाऊन दाखवली, दुसऱ्यांदा परत दुसरी गाऊन दाखवली, झालं रेकॉर्डिंग. आणि आपण रिहर्सलला उभे राहिलो तर ते लोक रेकॉर्ड सुरू करतात. तर मी सांगितलं रेकॉर्डिंग करू नका प्लीज, माझं करू नका. नाही म्हणे आजकाल सगळे लोक येतात गायला, उभे राहिले की गातात आणि म्हणतात कोई अच्छा लगेगा वो संभाल के रखना फिर जॉईन करना. तंत्रज्ञानाच्या आधारे बेसूर गाणं सुद्धा सुरात करता येतं आजकाल. अशा ते तुमचा पहिला परदेश प्रवास आठवतो का? पहिल्यांदा मी हाँगकाँगला गेले होते, कार्यक्रम गाण्यासाठी नाही, अशीच गेले होते. पण मी खरी गाण्यासाठी अमेरिकेला गेले पहिल्यांदा. नॉट अमेरिका, आम सॉरी. पहिल्यांदा मी गेले लंडनला आणि त्याचं रेकॉर्ड आहे आशा इन अल्बर्ट हॉल. त्यात मी, माझी मुलगी, बर्मन साहेब, आम्ही सगळे गालेलो आहे त्या रेकॉर्डमध्ये. आणि तो पहिला शो होता माझा लंडनचा. त्यानंतर मग अमेरिका, पण पहिला शो लंडन. पण पहिल्या परदेश प्रवासाची मजा काही औरच असते. प्रवासाची मजा काय नाही वाटली मला, किंवा मला ते शहराची काय नाही वाटली, मला ते अल्बर्ट हॉलची मजा वाटली. जिथं मोठे मोठे सिंगर गातात, तिथं आपण गावतोय आज. माझ्या घरामध्ये एक बडा मोठा पोस्टर माझ्या मुलांनी लावून ठेवला आहे. कार्नेगी हॉल हा जगातला मोठा मानला जातो, की त्या हॉलमध्ये अमेरिकेत न्यूयॉर्कला टाइम स्क्वेअरला कार्नेगी हॉल आहे. तिथं जगातले सगळे मोठे आर्टिस्ट गालेले आहेत, जगातले. त्या हॉलमध्ये त्या हॉलने मला बोलवून माझा प्रोग्राम केला, त्या हॉलनी केला. प्रेझेंट कार्नेगी हॉल प्रेझेंट, फार मोठी गोष्ट आहे ही. तर त्यानं ते घरात स्वतःच्या खोलीमध्ये
त्याला फार आवडतं ते, त्याने लावून ठेवले. त्याला अभिमान वाटतो की आशा भोसले कार्नेगी हॉलच्या लोकांनी बोलवून बोलून प्रोग्राम तिचा केला. कार्यक्रम सादर आणि मी केला. ज्यावेळेला गेले त्यावेळेला बघितलं मोठे मोठे आर्टिस्ट तिकडचे फोटो होते, त्यात माझा पण फोटो होता कार्नेगी हॉल. मजा वाटते. मग असं वाटतं आपण काहीतरी अचीव केलं लाईफमध्ये. म्हणजे असं वाटलं नव्हतं असं होईल, पण झालं ते. पहिला पुरस्कार अं? पहिला पुरस्कार मला वाटतं फिल्मफेअर पुरस्कार असेल तो. मला माहीत नाही. पुरस्कार पहिल्यांदा मिळतो, लोक बोलतात, हे करतात, 4 दिवसात सगळे विसरून जातात. त्यामुळे मला पुरस्काराचं काही वाटत नाही. लोक बोलवतात, कसला तरी एक पुरस्कार असतो, देतात. कोणाच्या लक्षात असतो? चौथ्या दिवशी कोणाच्या लक्षात असतं? आज तुम्ही सांगा पहिला भारतरत्न कोण होता? काय लक्षात नाही. तर हे लक्षात न राहणाऱ्या गोष्टी आहेत. लक्षात राहणारी एक गोष्ट आहे तुमचं काम. तुम्ही आज काय गाताय, तुम्ही काय गाला होता, संपलं. आज काय गाताय हेच. त्यानंतर दादासाहेब फाळके पुरस्कार, अतिशय मानाचा असा, महाराष्ट्र भूषण पुरस्कार परवाचा, पद्मविभूषण पुरस्कार, आहेत ना. याविषयी काही कसं आहे ना, वाटतं? छान पुरस्कार आता दिले. म्हणजे एवढे कष्ट एवढं तुम्ही घेतलेत आणि लोकांनी त्याचं म्हणजे चीज होतंय, पूर्ण एक देश आपला गौरव करतंय. बरं वाटतं की पुरस्कार मिळणं हे बरंच वाटतं. पण मला असं वाटतं की पुरस्कार मिळतो हे छानच आहे. मोठा पुरस्कार तो आहे जे पब्लिक मला प्रेम करतं. अजून हम्म. हा मोठा पुरस्कार आहे. ज्या दिवशी पब्लिक तुम्हाला नाही पसंत करणार त्या दिवशी हे पुरस्कार मिळणार पण नाही, हे कामाचे पण नाही राहणार. अजून पद्मविभूषण मिळाल्यानंतर मी काम करते आहे. अचिव्हमेंट अवॉर्ड मिळाल्यानंतरही मी काम करते आहे. किती अचिव्हमेंट अवॉर्ड मला देत आहेत. मी म्हटलं कशाला देता, मी अजून काम करते. मला अजून पुष्कळ काम करायचं, मी बसणार नाही आहे. दुसऱ्यांदा परत तुम्हाला करावं लागेल. कारण काय, काम ही मुख्य गोष्ट आहे. माझं स्वतःचं मत असं आहे. राहुल अँड आय, आशा अँड फ्रेंड्स आणि नंतर तो लेझली लुईस बरोबरचा राहुल अँड आय, राहुल अँड आय आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ब्रेटली सोबतचा ब्रेटली. तो अनुभव ऐकायचा आहे. ब्रेटलीने गाणं केलं तर स्वतः गाणं करतो, छान गातो तो, वाजवतो. त्यानं केलं आणि त्यानं प्रेमाचं गाणं त्यानं केलं आणि माझ्याकडे बघून हसायला सुरुवात केली. ते कोणत्या भाषेत होतं, इंग्लिश का? तो इंग्लिशमध्ये गात होता. नंतर माझं हिंदीमध्ये येतं आणि मग मी त्याला इंग्लिश हे करते आणि मग मी इंग्लिशमध्ये गाते शेवटी. तर तो मला हसायला लागला माझ्याकडे बघून, कारण तो इतका लहान आणि माझं वय, तर त्याला कळेल ना मी तो प्रेमाचं गीत माझ्याशी कसा गाणार. तर मी माझ्या म्युझिक डायरेक्टरला सांगितलं की तू मला त्याचे हे म्हणजे वेगळ्या याच्यानं आण, वेगळ्या तऱ्हेनं आण, त्याच्याशी डायरेक्ट हे नाही झालं पाहिजे. मग त्यांनी तसं केलं. पिक्चराईज पण तसंच केलं. तो फार लहानसा पोरगा होता. आणखीन हा आपला संजीव दत्त, त्यांच्यावर पण ते गाणं केलं. तो आला तिथं त्या स्टुडिओतच आम्ही शूटिंग केलं. आशा अँड फ्रेंड्स, आशा अँड फ्रेंड्स कोण होतं आणखीन आशा अँड फ्रेंडमध्ये? उर्मिला मातोंडकर. उर्मिला, तिला पण बोलले, ती पण तशीच गाली. आणखीन मी एक गाले होते इंग्लिश ग्रुप बरोबर, इंग्लिश गाणं गाले होते. काय नाव विसरून जाते मी. मिल्टन किंगचा तो ग्रुप होता, इंग्लिशमध्ये गाणं होतं. ते असे करून गायचे बघा, असं ते फोनचं गाणं होतं. तर ते एक गाणं गाले होते मी, ते इंग्लिशमध्येच होतं. आणि त्यानंतर मी एका माझ्या ख्रिश्चन म्युझिशियन आहे त्याच्या घरी गेले. तर त्यांची कॉलनी ख्रिश्चन कॉलनी आहे पुरी, सगळे ख्रिश्चन आहेत. तर काय म्हणतात त्यांना, तर तिथं मी गेले. तर तो मला सांगतो, तुला माहीत आहे आशा? म्हटलं काय झालं? तो पण गोव्याचाच आहे. मग माहिती आहे काय झालं? तुला माहिती आहे आमच्या कॉलनीची पोरं तुझी सगळी फ्रेंड झालेत, तुझे फॅन झालेत. म्हटलं का? तू इंग्लिश गाणं गाली ना म्हणून. म्हटलं त्यांना मी इंग्लिश गाले म्हणून ते माझे सगळे फॅन झाले. बोले हां, सगळे फॅन झाले. ते लोक इंग्लिश ऐकतात ना, ते तुला आता ऐकतात. अजून काही नवीन पाईपलाईनमध्ये असलेले प्रोजेक्ट? आता पुष्कळ आहेत. आता मी सध्या श्यामा संगीत करते, कलकत्त्याचं श्यामा म्हणजे कालिमाचं. ते फार मोठं आहे. विवेकानंदांची लिहिलेली गाणी आहेत, नजरुलची गाणी आहेत, नंतर रामप्रसादजींची गाणी आहेत. म्हणजे फार मोठं आहे, त्यावेळचं आहे ते करते. आता श्रीधर फडकेचं झालेलं आहे आता. आणि मी आता 1 तारखेला याला चालले, हॉलंडला चालले. हॉलंडचा फिलार्मोनी ऑर्केस्ट्रा असतो ना,
डच फिल्हार्मोनी ऑर्केस्ट्रा. तर सगळे ते 50 म्युझिशियन्स त्यांच्याबरोबर गाणी करणार. हीच गाणी, आपली गाणी ते वाजवणार. वा, 9 तारखेला शो आहे, मे 9ला. मस्त. अशा ते जेवढं तुम्ही गाण्यावर प्रेम करता तेवढंच खाण्यावरही तुमचं प्रेम आहे म्हणून आम्हाला कळलेलं आहे. तर हे वेड कधीपासून लागलं? खाण्यापेक्षा खायला घालणं. बनवण्यावर. बनवून. हो. हे वेड कधीपासून लागलं? मुलं झाल्यावर, मुलांसाठी. नवऱ्यासाठी नाही, बिलकुल मुलांसाठी. मुलांसाठी जर लागलं वेळ ते त्यांच्यासाठी चांगलं जेवण. गोव्याचं येतं मला जेवण, लखनौचं येतं, पंजाबी येतं. फक्त मला तामिळ तेलुगू तिकडचं येत नाही काही. त्या बाजूचं येत नाही जेवण. फक्त आपलं इकडचं सगळं येतं. म्हणजे जेव्हापासून तुम्ही गायला लागलात तेव्हापासून हे ताणतणावयुक्त हे करिअर सांभाळत असतानाच घरीही तेवढंच. म्हणून माझ्या मुलाने ते हॉटेल चालू केले आणि माझी जेवणं त्याच्यामध्ये टाकली. हो, आशाचा जन्म कसा झाला तेही विचारायचं होतं. माहीत नाही कसं तरी. पण कुणाची कल्पना ही? माझ्या मुलाची. आपला आनंद सगळ्यात लहान मुलगा आहे त्याची. आणि त्या भारताबाहेर बरीच तुमची हॉटेल्स आहेत. भारताबाहेरच आहे, तिथं नाहीच आहेत. आपल्याकडं काही वस्तू करायची झाली ना फार त्रास होतो. जागा मिळत नाही, मग परमिशन मिळत नाही, मग आणखीन काही मिळत नाही. अशा एखादा आपण जर कागद दिला एखाद्या ऑफिसमध्ये, तो 6 महिने फिरत राहतो, तर कधीच काही मिळत नाही. मग असं काम करणं फार अवघड होतं. मोठे मोठे लोक करू शकतात, ज्यांच्या ओळखी असतात ते करतात, पण ते फार अवघड काम असतं. फॉरेनला इतकं अवघड जात नाही. असं ऐकलंय की तुम्ही त्या शेफना स्वतः मसाले किंवा मसाला असे करून पदार्थ पाठवते करून माझा. पाठवता. हो. स्वतः मसाला स्वतः करून. शिकवलं तिथे जाऊन मराठमोळे पदार्थ. हो. हे करताना एक सगळ्या वेगळाच तऱ्हेचं आनंद जेवण असतो. शिकवते. मग जास्त माझं इंडियन जेवणमध्येच आहे. म्हणजे पण मग अजूनही तुमचं गाण्याचं तर अगदी जोमात चालू आहे. तुमचं एका पाठोपाठ एक असे प्रोजेक्ट्स लागून आहेत. मग ते घर आणि अशा रेसिपीज बनवणं हे कसं शक्य आहे? सगळं जमतं. सगळं जमतं. मनात आणलं की सगळं जमतं. मनात जर आपण म्हटलं होईल का नाही होईल, तर नाही होणार. होणार म्हटलं की होणार. हा एक आपला मनाचा प्रश्न आहे. जोपर्यंत उभं आहे तोपर्यंत करत राहायचं. एक संवेदनशील कलाकार आणि एक भारतीय नागरिक म्हणून सध्या भारतामध्ये जी सामाजिक स्थिती आहे त्याच्याबद्दल काय वाटतं? बरं नाही वाटत. म्हणजे खूप पैसा आहे भारतात. खूप लोक पैसा हे करतात. पण मध्यमवर्गीय मरतोय. वरचा वर्ग खूप छान आहे. खालच्या वर्गाला काहीही चिंता नाही, ते मागू शकतात. मध्यमवर्गीय माणूस फार पेचला जातो आहे. आणि जी महागाई होत चालली आहे ती म्हणजे आम्हालाही जाणवते आम्हालाही. तर महागाई फार होत चालली आहे. हर 3-4 महिन्यामध्ये बसचं भाडं, ट्रेनचं भाडं वाढतं आहे. त्यामुळं लोकांना, माझ्याकडे येणाऱ्या बायका वगैरे रडत असतात, किती महाग झालं, किती महाग झालं. ते सगळं बघून वाईट वाटतं. तुमचा माई हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. त्याच्याबद्दल काय? म्हणजे या वयात आता अभिनय करणं, त्या नवीन एक क्षेत्र त्याच्याकडे वळणं. काय नाही, एक तो अनुभव घ्यायचा होता. एक अनुभव होता तो, की सगळ्या स्क्रीनवर आले ना, टी व्हीच्या स्क्रीनवर आले. मला एकदा मोठ्या स्क्रीनवर जायचं होतं. मला जायचं नव्हतं, म्हणजे मला फेकलं त्याच्यामध्ये मुलांनी, की इतकं तू केलेलं आहेस, आता हे एकदा करून टाक. म्हटलं नको आहे, कटकटीचं काम असतं, मेकअप करा, रोज साड्या बदला, अमकं करा. 1 महिना लागला मला. 1 महिन्यात पिक्चर कंप्लीट केलं. पूर्ण झाला. तुमची नात गाते आशाताई असं ऐकलंय. नुकत्याच एका चित्रपटातही गायलंय. तर तिच्याबद्दल म्हणजे तुमचा वारसा ती चालवेल अशी? बघा, असं वाटतंय, पण पुढचं देवाला माहिती. सध्या तर वाटतं ती छान गाणार, कारण तिचा आवाज फार चांगला आहे आणि उंच खूप आहे. छान आहे. आणि म्हणजे माझ्यापेक्षा चांगला आहे आवाज तिचा. चांगला आहे आवाज. पण हे दीदीनं सांगितलं. दीदी म्हणाली तिचा आवाज आशापेक्षा गोड आहे. म्हणजे नक्कीच गोड आहे. तर मला असं वाटतं की ती आता माझ्याबरोबर त्या फेस्टिवल मी ज्याच्यात जाते गायला, त्यात पण ती माझ्याबरोबर गाणार आहे. मी तिला चुरा लिया गाणं गायला लावणार आहे आणि दम और दम माझ्याबरोबर.
अशा ते तुम्ही सिरियल्समध्ये हे मालिकांमध्ये रियालिटी शोजमध्ये गुरु म्हणून महागुरू म्हणून काम केलं हे फक्त टी व्ही पुरतंच का एरवीही संगीताचं शिक्षण देता किंवा द्यायला आवडेल गुरु बनायला आवडेल? माझ्या एवढे पेशन्स नाहीत की त्याला ताण सांगितली आणि त्याला आली नाही 4 वेळा 5व्या वेळेला मार खाईल तो जो असेल तो. कारण मला एवढा पेशन्स नाही की एकच गोष्ट 10 वेळा सांगणं. कारण मी एरवी तुम्हाला थोड्या कळलंच असेल की मला हर काम फास्ट करायला आवडतं. मी स्वयंपाकघरात गेले की 1 तासात सगळं झालंच पाहिजे. बोलायला बसले की फास्ट पटापटा पटापटा बोलते. कुठल्याही कामात गेले की माझं हे साफ करायला घेतलं तर दुसरं डोक्यात येतं का तिकडं पळायचं लगेच असं. तुम्ही त्यामुळं मला शिकवणं हे फार अवघड आहे. मग माझे सगळे पेशन्स माझ्या गाण्यात आहेत फक्त. रियाज आणि स्टेजला गाते किंवा स्टुडिओत जाते तेव्हाच मी म्हणजे सगळे पेशन्स माझे तिथे आहेत, बाकी कुठेही नाही. तर शिकवायला जर बसले आणि त्याला जर 4 वेळा सांगून आलं नाही तर माझी अवस्था होईल आणि त्याची अशा ते गोव्यात 81 वर्षात पहिल्यांदा गाताय, कसं वाटतंय? 80 वर्ष. 80 वर्षात. आता 80 मला 4 महिन्यांनी संपेल, सप्टेंबरला संपेल 80. मला स्वतःलाच आश्चर्य वाटतंय की सगळ्या जगभर फिरणारी बाई गोव्यात अजून का नाही आली. मी स्वतःच आश्चर्य करते. खरंच चेष्टा नाही. मला असं वाटतं असं कसं झालं, आपण इतक्या जवळ मुंबईच्या म्हणजे मुंबई इथं आहे आणि गोव्यात कसा शो नाही झाला. सगळीकडे शो होता, तिथं का नाही झाला. याचं सगळं क्रेडिट मला द्यावं लागेल निलेश बोर्डेला. त्याने हा प्रयत्न केला, त्यानं ही हिंमत केली, मला आणण्याची हिंमत केली. कोणी नाही आणू शकलं, त्याने आणला. आणि नेमकं कसं वाटतंय म्हणजे पितृभूमी मजा वाटते. गोवा म्हणजे? पण मला बघायचं आहे इथले लोक माझ्याशी कसे बिहेव होणार, स्टेजवर मी असताना ते कसे असणार आणि कसे ते रिॲक्ट करणार वगैरे असा विचार येतो. अशा ते आम्हा सर्वांचं मला स्वप्न कोणीतरी आहे की सांगितलं, तुम्ही यावं इथे मैफिल करावी. लोक म्हणते मला कोणीतरी बोललं की एकदम शांत बसून असतात, ते अजिबात टाळ्या मारत नाहीत, शिट्या मारत नाहीत, ओरडत नाहीत, काय नाही करत, फार शांत. म्हटलं बापरे, जर लावणीला शिटी आली नाही तर उपयोग काय. नाही गोमंतकीय रसिकांबद्दल तर काही शंकाच आणू नका. अप्रतिम दाद आणि भरभरून प्रतिसाद नक्कीच मिळेल. अशा ते खरं तर वेळ संपत आलाय आणि एक रॅपिड फायर राहिलं होतं. अशा ते तुमच्याशी गप्पा मारून खरोखरच खूप छान वाटलं. आमचं परम भाग्य की आपण गोव्यामध्ये मैफिल करत आहे आणि प्रुडंटच्या माध्यमातनं या तुमच्याबरोबर मारलेल्या गप्पा घरोघर पोचणार आहेत. मी आशा भोसले प्रुडंट मीडियावर बोलते. नमस्कार. अशाच ऐकत राहा मला. धन्यवाद.